विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. चला सर्वांना आवाज येतोय माझा? चला लवकर लिंक शेअर करा मित्रपरिवारामध्ये. मागल्या आठवड्यामध्ये ऑनलाईनचं आपलं लेक्चर ऑफ होतं. थोडंसं स्टुडिओचं काम चालू असल्यामुळे ज्या आधीमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या वेळेस टेक्निकल इश्यू यायचे ते आता इथून पुढे टेक्निकल इश्यू येणार नाहीत. त्या कामानिमित्तच आपले मागले आठवडा थांबला होता. चला सर्वांना गुड इव्हनिंग, जय हिंद, नमस्कार. चला लवकर लिंक शेअर करा, सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू द्या. आवाज येतोय सर्वांना? प्रेमभाई मी आलोच, एका मिनटात समोर येतो. स्क्रीन दिसत आहे? यस, हाय. थांबलोय वाट बघत. चला लवकर लिंक शेअर करा. पुढल्या आठवड्यापासून आणखीन मराठी, गणित, बुद्धिमत्ता याचेसुद्धा लाईव्ह लेक्चर्स येणाऱ्या पोलीस भरतीसाठी होणार आहेत. चला प्रेमजी दिसतोय मी आता. चला लवकर लिंक शेअर करा. तर राजमुद्रा अकॅडमीच्या वतीनं जे एक सायंकाळी 8 वाजता जितक्या काही या येणाऱ्या वर्षामध्ये पार पडणाऱ्या सरळ सेवा आहेत, 100% रोज कंटिन्यू सेशन आहे. सूरजजी नमस्कार, गुड इव्हनिंग. चला तर मी आता जास्त वेळ नाही वाट पाहणार, तुम्ही लिंक शेअर करत राहा. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. ठीक. चला पहिला प्रश्न आहे, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? जाधव सरने पण अगोदर पॉलिटी घेतलेले आहे, तरीही काळजी करू नका. प्रश्नांचं रिपिटेशन्स होणार नाही, कारण भाग डिवायडेड केलेला आहे, त्यामुळे रिपिटेशन होईल अशी पॉसिबिलिटी 0 आहे. ठीक. चलो गुड इव्हनिंग. चला लवकर आता उत्तर मेन्शन करा. ज्या विद्यार्थ्यांना जास्तीची माहिती आहे नेहमीप्रमाणे लाईव्ह चॅटमध्ये टाकायची आहे. आणि जे विद्यार्थी नौकेचा अभ्यासाला सुरुवात केलेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं नोटबुक ओपन करून बसायचं आहे, कारण प्रश्न जरी एक असला तरी एका प्रश्नाच्या अवतीभोवती 10-15 प्रश्न क्रिएट होतील. एवढी माहिती तुम्हाला एका प्रश्नामधून दिली जाईल. ठीक. मिक्सिंग चालू करा. मिक्सिंग मीन्स कसं करायचं आहे सर? चला बरेच विद्यार्थी म्हणतात 25 वर्ष. चला आणखीन तुम्हाला इथं 4 पर्याय दिसत असतील, 30, 18, 21. त्याच्याबद्दलही माहिती टाका. यस. बघा लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा सरळ सेवेला विचारलेला प्रश्न आहे, त्यामध्ये याचं उत्तर तर मी तुम्हाला सांगेनच. मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारतो आहे, हे तुम्हाला याचे पण उत्तरं द्यायचे आहेत. जर एखाद्या व्यक्तीला भारताचा राष्ट्रपती व्हायचा असेल किंवा उपराष्ट्रपती व्हायचा असेल किंवा एखाद्या राज्याचा जर राज्यपाल व्हायचं असेल तर त्याने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत हे तुम्हाला सांगायचं आहे. याशिवाय लोकसभाचा सदस्य होण्यासाठी जो प्रश्नामध्ये आहे प्रश्न तोच, याच्यासाठी वय किती पाहिजे तेही सांगा. इवन राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा काय आहे तेही तुम्ही सांगा. आणि याशिवाय एखाद्या गावचा जर तुम्हाला सरपंच व्हायचा असेल तर सरपंच होण्यासाठी वय किती आहे तेही सांगा. चला लवकर उत्तरं द्या. किशोर मोहिते पाटील 25, लोकसभा, विधानसभा 30, राज्यसभा 30, विधान परिषद 18 मतदान करणे. चलो फ्युचर कोप्स. चला इथंच मी विधानसभा पण जोडतो आणि विधान परिषद पण जोडतो. याच्यामधनं एक प्रश्न नाही कितीतरी प्रश्न तयार होतात. ठीक. विधानसभा जसं राज्यामध्ये विधानसभा म्हणजे केंद्रामध्ये किंवा संसदेमध्ये लोकसभा असते तसं राज्यामध्ये विधानसभा असते, आणि ज्या पद्धतीनं संसदेमध्ये राज्यसभा असते तसं इकडे काय असते, विधान परिषद असते. चला लवकर सांगा. बरेच विद्यार्थी उत्तर मेन्शन करत आहेत. 21 सरपंच. ठीक. चला 35, आरती चव्हाण, सुनंदा किनीकर 35. ओके.
तर बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल होण्यासाठी वयाची मर्यादा लागते 35 वर्ष. हे 35 वर्ष जे आहेत ते कंप्लीट असावी लागतात, पूर्ण असावी लागतात, हे मात्र लक्षात असू देत. चला पाटील साहेब राम राम. यानंतर आहे विधानसभेचा सदस्य. विधानसभेचा सदस्य म्हणजे त्याला आपल्या भाषेत म्हणतो आपण आमदार, आणि लोकसभेचा सदस्य म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, खासदार. ठीक. तर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी आणि विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वय वर्ष लागतं 25 कंप्लीट. किती कंप्लीट लागतं? 25 कंप्लीट लागतं. यानंतर विधान परिषदेचा किंवा राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण असावी लागतात, हे लक्षात असू देत. आणि यानंतर सरपंच होण्यासाठी वय वर्ष 21 पूर्ण लागतं. वय वर्ष किती पूर्ण लागतं? 21. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की पर्यायानुसार 18चं आपण काही उत्तर दिलेलं नाही. तर बघा, 18 वय वर्ष ज्याचं पूर्ण झालं आहे तो कोण असतो? मतदार असतो. कोण असतो? तो मतदार. आता खरं तर 1988च्या पूर्वी मतदान करण्याचा अधिकार कुणाला होता? ज्याचं वय वर्ष किती पूर्ण आहे? 21 वर्ष पूर्ण आहे. पण भारताच्या राज्यघटनेमध्ये 61वा घटनादुरुस्ती कायदा केला गेला. कोणत्या वर्षी? 1988मध्ये. आणि 61व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार मतदाराचं वय 21 वर्षावरून किती वर्षावरती कमी करण्यात आलं? 18 वर्षापर्यंत कमी करण्यात आलं. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, हा जो 61वा घटनादुरुस्ती कायदा आहे 1988चा, हा मॅक्झिमम टाईम विचारलेला आहे, त्यामुळं कधीही विसरायचं नाही. राजीव गांधी सरकारने आणलेला कायदा आहे. कोणता? 61वा घटनादुरुस्ती कायदा. याशिवाय राजीव गांधी सरकारचं आणखीन एक दुसरा कायदा सांगतो जो की सरळ सेवेला बऱ्याच वेळा विचारलेला आहे, आणि तो आहे 52वा घटनादुरुस्ती कायदा वर्ष 1985. या 52व्या घटनादुरुस्ती कायद्याने इंट्रोड्यूस केलं गेलं पक्षांतरबंदी कायद्याला. कशाला? पक्षांतरबंदी कायद्याला. चला लिहून घ्यायचे वागावून तुम्हाला. ठीक. आणि मॅक्झिमम टाईम या दोन घटनादुरुस्त्या पोलीस भरती आणि सरळ सेवेला विचारलेला आहे, आणि हे राजीव गांधी सरकारचे दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि याच कायद्याने भारताच्या राज्यघटनेमध्ये 10वी अनुसूची ॲड केली गेली. कितवी अनुसूची ॲड केली गेली? 10वी अनुसूची ॲड केली गेली. ठीक. तर या दोन घटनादुरुस्त्या तुम्हाला विसरायच्या नाही आहेत. हे सर्व तुम्हाला नोटबुकवरती लिहून घ्यायचं आहे. मग आता आपला प्रश्न होता, लोकसभेचे सदस्य होण्यास म्हणजेच लोकसभेचा खासदार होण्यासाठी वयाची मर्यादा किती आहे? तर वयाची मर्यादा आहे 25 वर्ष कंप्लीट असावे लागतात. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किती? 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. ठीक. चला लवकर. 10वी अनुसूची पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातच आहे. ओके. चला, बरेच विद्यार्थी लाईव्ह चॅटमध्ये सुंदर असं माहिती देत आहेत. खूप आनंद होतो आहे तुमच्याकडून ही सगळी माहिती वाचायला भेटत आहे हे पाहून. कारण का, जो कुठला राजमुद्राचा विद्यार्थी असेल, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात जरी गेला परीक्षा द्यायला, तर जी एक पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना भीती असते जीकेची, ती जीकेची भीती वाटता कामा नाही आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न पुढला आहे. चला, लोकसभा नावाने नोटबुकमध्ये हेडिंग टाका, कारण आपले आजचे सर्व प्रश्न लोकसभेभोवतीच फिरतात, म्हणजे एक बीट आपला कव्हर होऊन जाईल त्या कारणाने. चला, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कुणाकडे सादर करणे गरजेचा आहे? प्रश्न असा आहे की लोकसभेच्या सभापतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर कुणाला राजीनामा द्यावा लागेल? पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 उपपंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 4 लोकसभा उपसभापती. चला लवकर लवकर मेन्शन करा. ज्या विद्यार्थ्यांना आणखीन काही वेगळी माहिती आहे त्यांनी लवकर लवकर सांगा. चला, या ठिकाणी आपण जवळपास 10 ते 15 प्रश्न आणखीन सॉर्ट आऊट करणार आहोत याच एका घटकाला अनुसरून. त्यामुळं तुम्हाला सर्व डेटा कलेक्टिव्ह भेटत आहे, त्यामुळे एकत्रीकरण करून डाटा जर लिहून ठेवलात तर लक्षात राहायला सोपं जातं. ज्या त्या टॉपिकनुसार पाहण्यापेक्षा आता राजीनाम्याचा विषय निघाला आहे तर सगळा राजीनामा एकत्र सांगतो, वयाचा विषय निघाला तर सगळा वयाचा विषय एकत्र सांगतो. चला, बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक 4 म्हणत आहेत, लोकसभा उपसभापती. चलो लवकर लवकर सांगा. बरं, आणखीन एक प्रश्न आहे माझा.
लोकसभेच्या सदस्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर लोकसभेचा सदस्य आपला राजीनामा कुणाला देईल? चला लवकर लवकर सांगा, तोपर्यंत थोडंसं एक्स्ट्रा माहिती देतो. बघा, राष्ट्रपतीला जर राजीनामा द्यायचा असेल आपला, कुणाला? राष्ट्रपतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर राष्ट्रपती आपला राजीनामा कुणाला देतो? उपराष्ट्रपतीला देतो. आणि जर समजा उपराष्ट्रपतीला आपला राजीनामा द्यायचा असेल तर उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला देतो? राष्ट्रपतीला देतो. बरोबर आहे. यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जर पंतप्रधानाला राजीनामा द्यायचा असेल, कुणाला? पंतप्रधानाला राजीनामा द्यायचा असेल तर पंतप्रधान आपला राजीनामा कुणाला देईल? राष्ट्रपतींना देईल. शिवाय जर मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो कुणाला देईल? पंतप्रधानांना देईल. याशिवाय जर लोकसभेच्या उपसभापतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर लोकसभेच्या सभापतीला राजीनामा देईल. याशिवाय लक्षात ठेवा, जर राज्यसभेच्या उपसभापतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर कुणाला देईल? म्हणजे राज्यसभेचा उपसभापती म्हणा किंवा आपण त्याला उपाध्यक्ष असं सुद्धा म्हणतो. तर राज्यसभेचा उपाध्यक्ष हा कुणाला राजीनामा देतो? राज्यसभेच्या अध्यक्षांना देतो. कुणाला देतो? राज्यसभेच्या अध्यक्षांना देतो. ठीक. चला, बरेच विद्यार्थी मेन्शन करत आहेत, काही अडचण नाही. मग आता राज्यसभेचा उपाध्यक्ष अध्यक्षाला देतो, लोकसभेचा उपसभापती सभापतींना देतो आणि लोकसभेचा सभापती लोकसभेच्या उपसभापतीला देतो. जे आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की लोकसभेचा सभापती कुणाला राजीनामा देतात, तर लोकसभेचे सभापती लोकसभेच्या उपसभापतीला देतात. पण आता एक सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजिंग सांगतो की राज्यसभेचा जो अध्यक्ष आहे, हा राज्यसभेचा अध्यक्ष आपला राजीनामा राज्यसभेच्या उपाध्यक्षाला देत नाहीत. ही गुगली आहे बरं वागावणं, लक्षात ठेवा. कधी कधी असा प्रश्न टाकला जातो, राज्यसभेचा अध्यक्ष हा राज्यसभेच्या उपाध्यक्षाला राजीनामा देत नाही, पण लोकसभेचा सभापती आपला राजीनामा लोकसभेच्या उपसभापतीला देतो. मग असं का बरं नाही? तर याचं कारण असं आहे की राज्यसभेचा अध्यक्ष हा पदसिद्ध कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. म्हणजे जो देशाचा उपराष्ट्रपती असेल तोच व्यक्ती राज्यसभेचा अध्यक्ष असेल. म्हणजे त्याने पहिल्यांदा पद सिद्ध केले. आणि कोणतं पद सिद्ध केले? उपराष्ट्रपती. म्हणून आर्टिकल 64 नुसार तो राज्यसभेचा अध्यक्षही असतो. पण ज्यावेळेस तो राजीनामा देत असतो त्यावेळेस तो राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून राजीनामा नाही देत, भारताचा उपराष्ट्रपती म्हणून राजीनामा देत असतो. म्हणून त्याचा राजीनामा कुणाकडे द्यावा लागेल? राष्ट्रपतीकडे द्यावा लागेल. कुणाकडे द्यावा लागेल? राष्ट्रपतीकडे द्यावा लागेल. मग आपला उपपंतप्रधानसुद्धा आपला राजीनामा कुणाकडे देतील? पंतप्रधानाकडेच देतील. हे लक्षात असू देत. म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला, किशोर पाटील सरपंच कुणाकडे देतो? तर किशोर पाटील लक्षात ठेवा, जो गावचा सरपंच असतो हा सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देत असतो. कुणाकडे देत असतो? पंचायत समितीच्या सभापतीकडे. आणि आणखीन एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस ग्रामपंचायतीचा उपसरपंच असेल किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य असेल, ग्रामपंचायतीचा सदस्य आणि उपसरपंच आपला राजीनामा सरपंचाकडे देत असतात आणि सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देत असतो. ठीक. चलो पुढल्या प्रश्नाकडे चला. याच्यामध्ये तुमचे बरेच प्रश्न कव्हर होतात बरं. डाटा एकत्र देत आहे, लिहून ठेवा. चला, पुढला प्रश्न आहे, लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात? म्हणजे लोकसभेवर जाणाऱ्या खासदारांची मॅक्झिमम संख्या कोणत्या राज्यातून जाते असा प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे. काय म्हणतात पाटील साहेब, मला समजलं नाही. उपसभापतीकडे हां, सरपंच समितीचे अध्यक्ष असतात ना उपसभापती. चला
बरेच विद्यार्थी म्हणतात पर्याय क्रमांक 2. चला, जे विद्यार्थी पर्याय क्रमांक 2 म्हणत आहेत त्याने थोडंसं सांगा उत्तर प्रदेश राज्यातनं किती जातात. चला, शिवनं सांगितलं पण. चलो बघा, उत्तर प्रदेशमधनं किती जातात? 80 जातात. उत्तर प्रदेशमधनं किती जातात वाघानो? 80. बिहारमधनं किती जातात? 40. महाराष्ट्रामधनं 48 आणि तामिळनाडूमधनं 39. ठीक. मग आता प्रश्नानुसार तर आपलं उत्तर तेच आहे. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर देशात सर्वाधिक जास्त विचारलं तर याचं उत्तर उत्तर प्रदेशच आहे. पर्याय क्रमांक 2. 80 सदस्य लोकसभेवर उत्तर प्रदेश राज्यातनं जातात. तसंच राज्यसभेवर सुद्धा सर्वात जास्ती सदस्य जर कोणत्या राज्यातून जात असतील तर ते सुद्धा उत्तर प्रदेश राज्यातनंच जातात. आणि उत्तर प्रदेश राज्यामधनं किती जातात तर ते मग 31 जातात. किती जातात तर ते मात्र 31 जातात. मग आता एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या बाबतीत 4 आकडेवारी कधीच विसरायची नाही. परीक्षेला खूप वेळा विचारलेला आहे तुम्हाला. ठीक. आणि एक्झाममध्ये कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. महाराष्ट्राच्या संदर्भातचे ज्या सीट्सबद्दल प्रश्न विचारले, जागेबद्दल प्रश्न विचारले, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती निवडून जातात आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती निवडून जातात. चला, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जे 4 प्रश्न मी आत्ता विचारलेत, महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या, विधान परिषद सदस्य संख्या, लोकसभा आणि राज्यसभा, या सर्वांची उत्तर तुम्हाला मेन्शन करायचं. चला, भूमिका मार्कले 288, 19, 48, 78. चला, थोडंसं मागे पुढे झालं आहे प्रश्नानुसार. फ्युचर कॉप्स अगदी बरोबर. चलो बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे वागावनो? 288 आहे. विधान परिषदेची किती आहे? 78 आहे. लोकसभेवर किती जातात महाराष्ट्रातून? 48. आणि राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे, म्हणजे राज्यसभेवर किती जातात? 19. चला, बरेच विद्यार्थी उत्तर अगदी बरोबर मेन्शन करत आहेत. हे 4 आकडे जे आहेत याच्यामध्ये कधीच कन्फ्यूज व्हायचं नाही. सरळ सेवेला मॅक्झिमम टाइम्स विचारलेले क्वेश्चन्स आहेत. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा. मग आता थोडासा पुढे जाऊन एक प्रश्न तुम्हाला विचारतो की महाराष्ट्राचे विधान परिषद जी आहे, असे विधान परिषद असलेले भारतामध्ये एकूण राज्य किती आहेत जिथं विधान परिषदा अस्तित्वात आहेत? चला, लवकर उत्तर मेन्शन करा. वैशू 48, 19 बरोबर आहे. चला, लवकर लवकर सांगा किती विधान परिषदा आहेत भारतात? मोहिते पाटील अगदी बरोबर, 6 विधान परिषदा आहेत. चला सांगा, नावं सांगा, ज्या राज्यामध्ये आहेत त्या राज्यांची नावं सांगा. चला, लाईव्ह चॅट असा कंटिन्यू पळत राहिला की जरा मजा येते शिकवण्याला पण. चला, लवकर लवकर लिंक शेअर करा. चला, 6 राज्यांची नावं सांगा. चला, मी सांगतो. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा स्टेट. किती झाले? 6. हां, बरोबर आहे सौरवजी. तेलंगणा, उत्तर प्रदेश, फ्युचर कॉप्स, आंध्र प्रदेश, कर्नाटक. लय भारी सर. चला पवनजी, चला चला चला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, यूपी, बिहार. इज इट ओके? ओके. उत्तर प्रदेशची संख्या सांगा किती आहे विधान परिषदेची? अगोदर 7 होते, पण जम्मू काश्मीर बिल आलं, त्याचं रिऑर्गनायझेशन झालं आणि इथली बरखास्त झाली. बरोबर आहे. चला, याच्यासोबत एक प्रश्न आणखी ॲडिशनल टाकतो जो बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलेला आहे. विधान परिषदेची बरखास्ती आणि निर्मिती कोणत्या आर्टिकलनुसार केली जाते? चला, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सदस्य संख्या असणारी विधान परिषद सांगा मला. सगळ्यात जास्त सदस्य संख्या असणारी विधान परिषद मेन्शन करायचं आहे. आणि एक पुढला प्रश्न सांगायचा आहे मला. 403 कोण आहे सौरवजी? 403 त्यांच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. बरोबर आहे तुमचं, चूक नाही आहे. कारण ती जी सदस्य संख्या तुम्ही सांगत आहात ती कुणाची आहे तर ती सदस्य संख्या मात्र याची आहे. कशाची? विधानसभेची आहे. मी तुम्हाला विधान परिषदेची विचारत आहे. कशाची विचारत आहे? विधान परिषदेची. हां, 169 आर्टिकल आहे. बरोबर आहे. 169 नुसार विधान परिषद निर्माण किंवा बरखास्त केली जाते. आणि सर्वात जास्त विधान परिषदेची संख्या ज्या राज्याच्या विधान परिषदेची आहे ती आहे यूपी आणि त्याची किती आहेत तर 100 आहे. चला, तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 येईल.
चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4. लोकसभा अध्यक्षाची निवड हे करतात म्हणजे कोण करते हा प्रश्न टाकलाय. प्रश्न क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि पर्याय क्रमांक 4 सरन्यायाधीश. मिस्टर सूरज, क्लासचा टाईम आपला रेग्युलर आहे सर, 8 वाजता चालू होतो. चला उत्तर द्या. लोकसभेचा अध्यक्ष म्हणजे त्यालाच कधी कधी प्रघाताने असं म्हणतात, तर सभापती पण म्हटलं जातं. यस. चलो, अगदी बरोबर उत्तर देत आहेत. सांगा राष्ट्रपतीची निवड कोण करतं हेही सांगा, पंतप्रधान कुठल्या पक्षाचा होतो हेही सांगा, सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं तेही सांगा. बघा, ज्यावेळेस नवीन लोकसभेची निवडणूक पार पडते, आता भारतामध्ये जी लोकसभेची निवडणूक पार पडते ती किती जागेसाठी पार पडते? आत्ता लास्ट टाईम 545साठी पार पडली. हे 545 जे निवडून आलेले सदस्य आहेत, हे निवडून आलेल्या सदस्यापैकी एक व्यक्तीची नियुक्ती ते काय म्हणून करतात? सभापती म्हणून करतात. म्हणजे याचं उत्तर काय आहे? तुम्ही जे म्हणता तेच बरोबर आहे. लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे कुणाची निवड करत असतात? तर लोकसभेच्या सभापतीची किंवा अध्यक्षाची निवड करत असतात. आता या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे, काही अडचण नाही. आता तुमचाला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपतीची निवड कोण करतं, पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतं आणि सरन्यायाधीशाची नियुक्तीसुद्धा कोण करतं? चला, हां आत्ताची 543साठी झाली, सॉरी 545 नाही 543साठी झाली. लोकसभेची सदस्य संख्या मॅक्झिमम 552 राहत होती, पण परत ती ॲग्लो इंडियनचं रिझर्वेशन मायनस झाल्यामुळं आता 550 आहे आणि राज्यसभेची सदस्य संख्या मॅक्झिमम 250 आहे. किती आहे? 250 आहे. चला, सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती, बरोबर आहे. चला आता ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन सरन्यायाधीशाचा नियुक्ती करणारा माणूस कोण आहे? राष्ट्रपती नियुक्त करतात सरन्यायाधीशाची. चला, ज्याला माहीत आहे त्यानं सरन्यायाधीशाचं निवृत्ती वय सांगावं, काही अडचण नाही. यस. चला, राष्ट्रपतीची निवड, हां पंतप्रधान राष्ट्रपतीची निवड करतात का ना? असं नाही रे वागा, पंतप्रधान राष्ट्रपतीची निवड कसं करतील? राष्ट्रपतीसाठी भारताच्या अप्रत्यक्ष निवडणूक पार पडते आणि ती विशेषतः कशी पार पडते? प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर भाग घेतात आणि तसंच ज्या राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेचे इलेक्टेड मेंबर भाग घेतात. एवढेच लोक त्यांच्या निवडणुकीत भाग घेतात आणि मतदान करतात. विधान परिषदेचे इलेक्टेड पण आणि नॉमिनेटेड पण म्हणजे नामनिर्देशित हे दोन्हीही सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. ओके माही, नमस्ते. ओके, तर चला मग आता एक लक्षात घ्या, लोकसभेची निवड निर्वाचित सदस्य करतात, राष्ट्रपतीची अप्रत्यक्ष निवडणूक पार पडते, त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर मतदान करतात, तसं विधानसभेचे सुद्धा इलेक्टेड मेंबर, मग विधानसभा राज्याचे असू किंवा मग आणखीन केंद्रशासित प्रदेशाचे असू, हे सर्व आमदार जे इलेक्टेड आहेत ते मतदानात सहभाग घेतात. विधान परिषदेचे इलेक्टेड पण घेत नाहीत, नॉमिनेटेड पण घेत नाहीत. पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. पंतप्रधानाची नियुक्ती कोण करत असतं? राष्ट्रपती करत असतं. आणि या संदर्भातची प्रोव्हिजन इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 75 आहे. कशामध्ये आहे? आर्टिकल 75 आहे. आणि सरन्यायाधीशाची राष्ट्रपती करतात. आता यांचं निवृत्तीचं वय सांगा कोणीतरी. सरन्यायाधीश वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात? हां चला लवकर सांगा. बरोबर सांगितले बरेच विद्यार्थ्यांनी वर, अगदी बरोबर, 65 वर्ष वय. किती वर्ष? 65 वर्ष वय. आता मला सांगा 65 वर्ष वय यांचं आहे, तर मग आता जे राज्यामध्ये उच्च न्यायालय आहेत त्यांच्या मुख्य न्यायाधीशांचं वय वर्ष किती असतं? तो पण मी पुढल्या प्रश्नाकडे जातो. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. मुख्य न्यायाधीशाच्या निवृत्तीचं वय काय आहे? चला पुढला प्रश्न आहे, एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 लोकसभा सभापती, पर्याय क्रमांक 3 लोकसभा आणि पर्याय क्रमांक 4 राज्यसभा. चला 62 वर्ष बरोबर आहे पाडीसाहेब. सगळे विद्यार्थी बरोबर उत्तर देत आहेत. भारी वाटते रे अशी उत्तर आली की तुम्हाला काय सांगायचं.
चला, जे नवीन आहेत त्याने वहीमध्ये मेन्शन करून घ्यायचे, जी डाटा सांगत आहे ते. चला लवकर लवकर सांगा, एखादं विधेयक धन विधेयक आहे का नाही. अर्थविधेयक म्हणजेच कोणतं विधेयक, धन विधेयक. चला, स्पीकर, लोकसभा सभापती. ओके, बघा भारताच्या संसदेमध्ये मांडले जाणारे विधेयक किती प्रकारचे असतात, 4 प्रकारचे असतात. एक आहे पहिलं सामान्य विधेयक, दुसरं आहे ते मात्र अर्थ किंवा धन विधेयक, तिसरं कोणतं आहे ते मात्र वित्तीय विधेयक, आणि चौथं कुठलं असेल तर ते मात्र घटना दुरुस्ती विधेयक. तर आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, लोकसभेच्या सभापती हा राज्यसभेच्या अध्यक्षामध्ये किंवा त्याच्या तुलनेत 2 ठिकाणी कमी आहे. कायम लक्षात ठेवायचं. एखादं विधेयक अर्थविधेयक आहे का नाही हा ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे. आणि ज्या वेळेस राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवत असतात, कसली बैठक बोलवत असतात, संयुक्त बैठक, त्यावेळेस संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थानसुद्धा कोण भूषावत असतं तर तो सुद्धा लोकसभेचा अध्यक्षच भूषावत असतो. कोण भूषवत असतं, लोकसभेचा सभापती भूषवत असतो. ठीक, हां बरोबर आहे. जर राज्यसभेकडे पाठवलं गेलं लोकसभेत मंजूर होऊन, तर लोकसभेने मंजूर करून पाठवलेलं धनविधेयक राज्यसभेला 14 दिवसाच्या आत मंजूर करून पाठवावं लागतं. मग प्रश्न असा तयार होतो की 14 दिवसात जर मंजुरी नाही दिली राज्यसभेने तर काय होईल. तर असं ग्राह्य धरलं जातं की राज्यसभेने ते मंजूर केलं आहे, म्हणजे त्याच्यासाठी परत त्यांना विचारलं जातं का, विचारलं जात नाही. ठीक, मग आता संयुक्त बैठकच्या अध्यक्षस्थान लोकसभेचा सभापती, एखादं विधेयक अर्थविधेयक आहे का नाही हा ठरवण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे, तो सुद्धा अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे. मग आता ही जी संयुक्त बैठक आपण म्हणत आहोत, ही संयुक्त बैठक कधी असते तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस भारताच्या संसदेमध्ये कायदा निर्माण करण्याचं काम चालू असतं तर त्यावेळेस दोन्ही सभागृहामध्ये ते विधेयक पारित होणं गरजेचं असतं. पण समजा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर काही मतभेद निर्माण झाले तर त्यावेळेस राष्ट्रपती या दोघांना एकत्र बोलवतं आणि त्या विधेयकावर चर्चा करायला सांगतं आणि तिथे ते मतदानाला टाकलं जातं. त्यावेळेस त्याला म्हणतात संयुक्त बैठक, आणि त्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो, लोकसभेचा सभापती. मग तसंच हे जे 4 प्रकारचे विधेयक मांडले जातात त्यापैकी एखादं विधेयक अर्थ किंवा धन विधेयक आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, लोकसभेच्या सभापतीला आहे. या 2 कारणामुळे लोकसभेचा सभापती थोडासा स्पेशल आहे राज्यसभेच्या अध्यक्षापेक्षा. मग आता नीट लक्षात ठेवा, ही संयुक्त बैठकीची तरतूद आम्ही कोणत्या देशाकडून स्वीकारलेली असेल तर ती मात्र ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेली आहे. आणि एक लक्षात असू द्या, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, बऱ्याच वेळा संयुक्त बैठकीची तरतूद आम्ही कुणाकडून स्वीकारली तर ऑस्ट्रेलियाकडून. ह्याच्यासोबत आणखीन एक एक्स्ट्रा माहिती सांगून जातो जी विचारलेली आहे. लोकसभेचा सभापती संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो. जर लोकसभेचा सभापती नसेल तर कोण होणार, लक्षात ठेवा, लोकसभेचा उपसभापती होतो. कोण होतो, लोकसभेचा उपसभापती. मग आता प्रश्न आणखीन पुढे असा तयार झाला, लोकसभेचा सभापतीही नाही आणि उपसभापतीही नाही, त्यावेळेस या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण होतो तर त्यावेळेस लोकसभेचा कुठलाही सदस्य होतो. हे लक्षात ठेवा, राज्यसभेचा व्यक्ती अध्यक्ष होत नाही, हे कायम डोक्यात राहिलं पाहिजे तुमच्या. ओके, मग हे माहिती असणं गरजेचं आहे. चला, बरेच विद्यार्थी छान कमेंट करत आहेत, खूप आवडत आहे, काही अडचण नाही. चलो, मग आता इथं लक्षात ठेवा, ही जी संयुक्त बैठक बोलवतात का ते फक्त 2 विधेयकासाठीच बोलवतात, सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक. आता प्रश्न बऱ्याच वेळा सरळ सेवेला विचारलेला आहे की संयुक्त बैठक कोणत्या विधेयकाच्या बाबतीत होत नाही. अर्थ विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक यांना पारित करण्यासाठी संयुक्त बैठक घेता येत नाही, संयुक्त बैठक घेता येत नाही. ही गोष्ट कायम डोक्यामध्ये फिट ठेवायची आहे. 4 प्रकारची विधेयक आहेत, त्यापैकी 2 प्रकारचे विधेयक असे आहेत ज्याच्या अंतर्गत काय केलं जात नाही, संयुक्त बैठक घेता येत नाही. एक आहे अर्थविधेयक आणि दुसरं आहे घटना दुरुस्ती विधेयक. आणि इथंच एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा, ती मात्र 24वी घटना दुरुस्ती. कोणती घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती. काय आहे 24वा घटना दुरुस्ती कायदा तर 24व्या घटना दुरुस्ती कायद्यानं राष्ट्रपतीला बंधनकारक केलेला आहे. राष्ट्रपतीला काय केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे. काय बंधनकारक केलेलं आहे, घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता द्यावीच लागते. जर समजा
लोकसभा आणि राज्यसभेने घटनादुरुस्ती विधेयक जर पारित केलं आणि राष्ट्रपतीकडे जर पाठवलं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे वागावनो की बाबांनो, विधेयक कायद्यात रूपांतरित करण्यासाठी राष्ट्रपतीची स्वाक्षरी लागते आणि राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली तरच ते विधेयक काय होतं, तर ते विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित होतं. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकसभेचा सभापती. चला पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. राज्यसभा दर किती वर्षाने बरखास्त करण्यात येते? कोणतं सभागृह? राज्यसभा. चला सांगा लवकर लवकर. 5, 6, 2 कधीच नाही. चला लवकर सांगा. बघा 2 सभागृह आहेत संसदेचे, एक आहे लोकसभा, एक आहे राज्यसभा. राज्यसभा स्थायी सभागृह आहे वागावनो. कसलं सभागृह आहे? स्थायी सभागृह आहे. त्यामुळे ते बरखास्त होतं का? नाही. म्हणजे याचं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 4, कधीच नाही. कसलं असलं पाहिजे? कधीच नाही. मग आता लक्षात ठेवा, जसं राज्यसभा असते तसं राज्यात कोण असते? विधान परिषद. मग विधान परिषदसुद्धा कसलं आहे? स्थायी सभागृह आहे. पण या दोन्ही सभागृहांच्या सदस्याचा कार्यकाळ जर तुम्हाला विचारला तर सदस्याचा कार्यकाळ लक्षात ठेवा 6 वर्ष आहे आणि लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो आणि त्यांच्या सदस्याचाही कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. म्हणजे याचं उत्तर काय आलं पाहिजे? पर्याय क्रमांक 4. याचं उत्तर काय आलं पाहिजे? पर्याय क्रमांक 4. चला पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश डॅश असतो. आत्ताच चर्चा झाली याच्यावरती. चला याच्यावरती आत्ताच चर्चा झालेली आहे. हा प्रश्न चुकण्याचा प्रश्नच नाही आहेत. ह्याच्यावरती आता चर्चा करायची तर गरज आहे का? नाही आहे. कोण असतो? लोकसभेचा सभापती असतो. आता एक नीट वाक्य माझं लक्षात ठेवा, संयुक्त बैठक कोण बोलवतं? या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. संयुक्त बैठक कोण बोलवतं? राष्ट्रपती बोलवतात. संयुक्त बैठक कोण बोलवतं? राष्ट्रपती बोलवतात. पण संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभेचा सभापती. चलो याच्यावरती आता चर्चा करण्याची गरज नाही. रिसेंटच्या क्वेश्चन्समध्ये आपण याच्यावर बरीच चर्चा केली आहे. चला पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? प्रथम सभागृह हा शब्द थोडासा काळजीपूर्वक वाचा. ठीक. कोणते सभागृह? प्रथम सभागृह कोणते आहे? लोकसभेचे. यस. चला जरा लाईव्ह चॅट पळू द्या रे वागावनो. काही विद्यार्थी 1 म्हणतात, काही 2 म्हणतात. सांगा बरं याचं उत्तर काय? हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षाही जास्त वेळा विचारलेला आहे. हां फ्युचर कोप्स म्हणतात ते बरोबर आहे. 79 नुसार संसद असते, 80 नुसार राज्यसभेची निर्मिती आहे आणि 81 नुसार कुणाची निर्मिती आहे रे वागावनो? लोकसभेची आहे. पण आपला प्रश्न काय आहे? थोडंसं नीट बघा बोर्डकडे. प्रथम सभागृह. आता नीट ऐका, राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात. राज्यसभेला कोणतं सभागृह म्हणतात? वरिष्ठ सभागृह म्हणतात. आणि लोकसभेला कोणतं सभागृह म्हणतात? कनिष्ठ सभागृह म्हणतात. जसं आता केंद्रामध्ये आहे तसं राज्यामध्ये राज्यसभेच्या ठिकाणी कोण असेल? विधान परिषद. लोकसभेच्या ठिकाणी कोण असेल? विधानसभा. मग आता मला एवढ्याच एका प्रश्नाचं उत्तर सांगा की काही विद्यार्थी म्हणतात राज्यसभा, काही म्हणतात लोकसभा. तर प्रथम सभागृह म्हणजे असं सभागृह लक्षात ठेवा जे लोकसभेमध्ये लोक बसलेले आहेत का हे आपण निवडून दिलेले आहेत. कोण निवडून दिलेले आहेत? तुम्ही आणि मी निवडून दिलेले आहेत. या लोकसभेला प्रथम सभागृह म्हटलं जातं. कसलं सभागृह म्हटलं जातं? प्रथम सभागृह. कुणाला म्हणावं रे वागावनो? लोकसभेला म्हणावं. कारण इथं बसणारा प्रत्येक खासदार हा तुम्ही आणि मी निवडून दिलेला आहे. आणि राज्यसभा भलेही वरिष्ठ सभागृह जरी असलं तरी हे घटक राज्यांना रिप्रेझेंट करतं, म्हणून याला दुय्यम सभागृह म्हणतात. कसलं सभागृह म्हणतात? दुय्यम सभागृह. मग या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय क्रमांक 2. उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय क्रमांक 2. चला पुढला प्रश्न आहे. संसदेने शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? प्रश्न नीट आहे का? शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते?
पर्याय क्रमांक 1 लोक अंदाज समिती, पर्याय क्रमांक 2 लोकलेखा समिती, पर्याय क्रमांक 3 संसदीय स्थायी समिती आणि पर्याय क्रमांक 4 चिकित्सा समिती. चला, फ्युचर कोप चालत राहते. एखादी प्रश्न चुकला तर काय असते, जे प्रश्न चुकलेले असतात तेच कायमच्या डोक्यात राहतात. चला, जे विद्यार्थी पर्याय क्रमांक 2, 1, 3 काय जे सांगत आहेत त्या विद्यार्थ्यांनी लोक अंदाज, लोकलेखा, संसदीय स्थायी समिती याबद्दल थोडंसं माहिती द्या. पाटील साहेबांनी सांगितले बघा 2 आहे पोराओ. पाटील साहेब थोडंसं त्या समितीबद्दल माहिती सांगा. लोकसभेचा अध्यक्ष, लोकलेखाचा अध्यक्ष हा लोकसभेचा सदस्य असतो की राज्यसभेचा सदस्य असतो? चला, लवकर लवकर उत्तर मेन्शन करा. हां, अगदी बरोबर आहे. लोकलेखा समिती असते, काही अडचण नाही. शासनाचे हिशोब तपासणारी समिती कोणती रे वागवणो? लोकलेखा समिती आहे. आता मला थोडंसं सांगा, लोकलेखा समितीची एकूण सदस्य संख्या किती आहे? हां, येऊ द्या उत्तर लवकर लवकर. आता लोकलेखा समिती अगदी बरोबर उत्तर आहे. मी तुम्हाला स्वतः सांगत आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. रमेश पाटील अगदी बरोबर. लोकलेखा समितीचा अध्यक्ष जो असतो का, अध्यक्ष हा विरोधी पक्षनेता असतो. कोण असतो? विरोधी पक्षनेता. या पदावर जो माणूस आहे तो लोकलेखा समितीचा कोण असतो? अध्यक्ष असतो. विसरू नका, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. आता मला लोकलेखा समितीचे सदस्य संख्या सांगा, किती सदस्य असतात? जे 2-2 म्हणत आहेत ना, 22. हां, चला, अगदी बरोबर आहे. एकूण सदस्य संख्या किती आहे? 22 आहे. 22 पैकी लोकसभेचे किती रे वागवणो? 15 असतात. लोकसभेचे किती असतात? 15. राहिले किती? 7. आता हे राज्यसभेचे किती असतील? 7. चला, बरेच काय विषय नाही तुमचा. विषय हार्ड झाला आहे बघा. जी के एकदम स्ट्रॉंगच झाले तुमचं, काहीच विषय नाही. तुमचा नाद करणं अवघड आहे सध्या, का चुकीचं रे वागवणो? चला, पुढला प्रश्न आहे. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे डॅश डॅश. लोकसभेने बहुमताने संमत केलेले विधेयक. पर्याय क्रमांक 2 लोकसभा व राज्यसभा या दोन्हीने संमत केलेले विधेयक. पर्याय क्रमांक 3 संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतीने मान्यता दिलेले विधेयक. आणि पर्याय क्रमांक 4 अधिवेशन सुरू असता राष्ट्रपतीने काढलेला वटहुकूम. चला, लवकर लवकर उत्तर मेन्शन करा. आज बऱ्याच दिवसानं आल्यामुळं जरा विद्यार्थी संख्या 58-60 वर राहिली. राजमुद्राचे आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, 100+ विद्यार्थी सहज जातात. उद्या येत असताना लेक्चरला प्रत्येक विद्यार्थी एक लिंक एका मित्राला शेअर करेल. जे विद्यार्थी विशेषतः लातूरमध्ये येऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यापर्यंत लिंक पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. लक्षात येते? कारण या फ्री लाईव्ह लेक्चरमधनं गावाकडल्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे. या हेतूने राजमुद्रा अकॅडमीच्या वतीनं हा लाईव्ह लेक्चरची सिरीज सुरू करण्यात आलेली आहे आणि तुम्ही त्या गोष्टीला दूरवर घेऊन गेला पाहिजेत अशा अपेक्षा करायला काही अडचण तुमच्याकडून नाही आहे. जर तुम्हाला या मोफत लाईव्ह लेक्चरमधनं जर काही गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर फक्त खेडेपाड्यातल्या मुलापर्यंत आपली लिंक जाऊ द्या, एवढीच तुमची काय ती गुरुदक्षिणा पाहिजे. चला, चलो, बरेच विद्यार्थी म्हणतात पर्याय क्रमांक 3. अगदी बरोबर आहे रे वागवणो. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. आत्ताच सांगितलं होतं, लोकसभेने मान्यता द्यावी लागते, राज्यसभेने मान्यता द्यावी लागते. दोघांनी मान्यता दिल्यास कुणाकडे जातं? राष्ट्रपतीकडे. मग राष्ट्रपतीने स्वाक्षरी केल्यास त्या विधेयकाचं काय बनतो रे वागवणो? कायदा बनतो. चला, एक पुढला प्रश्न याच्यामध्ये विचारून जातो. राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार आर्टिकल कितीमध्ये दिलेला आहे? लवकर सांगा, बऱ्याच वेळा सरळ सेवेला विचारलेला आहे. बारगाल साहेब, मी आत्ताच एक प्रश्न तयार केला आहे की इथं का काळजी करत आहात? सांगा. राष्ट्रपतीने काढलेला वटहुकूम. आपल्याला बोर्डवरला प्रश्न महत्त्वाचा नाही. प्रश्न कुठला महत्त्वाचा आहे? जे परीक्षेला येणार आहे त्याच्या अनुषंगाने जेवढे प्रश्न येतील तेवढे मी विचारत आहे. चला सांगा, राष्ट्रपतींना अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा आर्टिकल कोणता आहे? चला सौरवजी, अगदी बरोबर आहे. 123 नुसार राष्ट्रपती अध्यादेश काढतात. आता हाच अधिकार राज्याच्या राज्यपालांना सुद्धा आहे. चला सांगा, राज्यपाल कोणत्या आर्टिकलचा वापर करून असा अध्यादेश काढू शकतात? चलो सांगा रे वागावनो, सांगा सांगा, लवकर सांगा.
हां 123 राष्ट्रपती मान्य. आता मला सांगा राज्यपाल. कलम 123 अगदी बरोबर. राज्यपाल 161 नाही आहे. शुभमजी हॅलो, वेळ केलात का याला? राज्यपालाचं जे तुम्ही 161 म्हणत आहात का सर? राज्यपालाला 161 नुसार क्षमादानाचा अधिकार आहे. लक्षात ठेवा रे वागावनो. 161 नुसार कोणता अधिकार आहे राज्यपालाला? क्षमादानाचा अधिकार आहे. राज्यपालाला वटहुकूम काढण्याचा अधिकार इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 213 दिलेला आहे. चलो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलं आहे. हां, नात करती काय मास्तर? कुणाचा रे वागा, माझा का तुझा? काय म्हणायचं तुला ते तर सांग. हां, नात करती काय यावंच लागते. कुठं? क्लास राजमुद्रा. कळलं? चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. हां, प्रश्न क्रमांक 11. सिस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? पर्याय क्रमांक 1 भूकंप, पर्याय क्रमांक 2 वाऱ्याचा वेग, पर्याय क्रमांक 3 हवेतील दाब, पर्याय क्रमांक 4 मानवी रक्तदाब. अरे फ्युचर कॉप्स जीकेची तोप आली आता. थँक्यू थँक्यू थँक्यू. चलो, एक नंबर भूकंप. चला, जे विद्यार्थी एक नंबर म्हणत आहेत ना त्याने थोडंसं काय करा माहिती आहे का? वाऱ्याचा वेग, हवेतील दाब, मानवी रक्तदाब, हे दाब पण सांगा रे कशाने मोजतात. चला, याचं उत्तर बरोबर आहे. तुम्ही जे पर्याय क्रमांक 1 म्हणत आहात का त्याच्यात काही चूक नाही. भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ वापरतात. चलो, तुम्ही कमेंट करा. या प्रश्नाला मी एक्सप्लेनेशन देत नाही, बघायचं आहे मला. वाऱ्याचा वेग, हवेतील दाब, मानवी रक्तदाब. ओके, चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12. बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? 10 पेक्षा जास्त वेळा विचारलेला प्रश्न आहे. चला, पर्याय क्रमांक 1 अल्फा, पर्याय क्रमांक 2 बीटा, पर्याय क्रमांक 3 गॅमा आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. चलो लवकर लवकर सांगा. चलो लवकर सांगा. बघा, एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा माहिती देऊन जातो. अल्फा आणि बीटा या 2 किरणांचा शोध जर कोणी लावला असेल तर अर्नेस्ट रुदरफोर्डने लावला रे वागावनो. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा सरळ सेवेला विचारलेला आहे. अल्फा आणि बीटाचा शोध कुणी लावला आहे? अर्नेस्ट रुदरफोर्डने लावला आहे. गॅमाचा शोध कुणी लावला रे वागावनो? चला सांगा, कुणाला माहिती आहे का? हां, चला सांगा लवकर. पर्याय क्रमांक 3 म्हणत आहेत विद्यार्थी. या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे, काही अडचण नाही आहे. चलो, गॅमाचा शोध कोण लावला आहे? रॉटझेननं लावला आहे. कधी लावला आहे? रॉटझेननं. कधी लावला आहे? 1895 साली लावला आहे. ठीक, हे माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. गॅमाचा शोध कुणी लावला आहे? रॉटझेननं लावला आहे. अल्फा आणि बीटा कुणी लावला आहे? अर्नेस्ट रुदरफोर्डने लावला आहे. एक लक्षात ठेवा, हे जे गॅमा रेज आहेत का, गॅमा रेज, या गॅमा रेजचा वापर आणखीन कुठे होतो? कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी होतो आणि निर्जंतुकीकरणासाठी सुद्धा केला जातो. कशासाठी केला जातो? निर्जंतुकीकरणासाठी सुद्धा केला जातो आणि कॅन्सरसाठी सुद्धा केला जातो. तसंच बटाटे आणि कांदे यांना कोंब येऊ नये म्हणून जर कोणत्या किरणाचा मारा केला जात असेल तर ते सुद्धा गॅमा. ओके, विल्यम रॉटझेन पाटील साहेब बरोबर आहे. चला, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गॅमा. याचं उत्तर काय आहे रे वागावनो? पर्याय क्रमांक 3 गॅमा. चला, प्रश्न क्रमांक 13. निकटदृष्टिता हा दृष्टिदोष डॅश डॅश भिंगाच्या साह्याने सुधारता येतो. हा प्रश्न 10 पेक्षा सुद्धा जास्ती वेळा विचारलेला आहे. चला, पर्याय आहेत अंतर्वक्र, पर्याय क्रमांक 2 बहिर्वक्र, पर्याय क्रमांक 3 गोलीय आणि पर्याय क्रमांक 4 द्विनाभीय. चला लवकर लवकर सांगा. हां, एक्सरे पण रॉटझेननंच लावलेला आहे. चलो लवकर सांगा रे वागावनो. बरं, जे विद्यार्थी म्हणत आहेत निकटदृष्टतामध्ये, मला एक सांगा बरं, लांबचं दिसत नाही की जवळचं दिसत नाही? मी प्रश्न काय विचारतोय? निकटदृष्टितामध्ये लांबचं दिसत नाही की जवळचं दिसत नाही? आम्हाला कुठलंच दिसत नाही मास्तर, असं कोण आहे का? नोबिता 18 2 नंबर लॉक करा मास्तर. करतो करतो करतो.
दूरदृष्टिता बहिर्वक्र आहे. बरं ठीक, मला एवढंच सांगा, निकटदृष्टितामध्ये लांबचं दिसत नाही की जवळचं दिसत नाही? हां, लांबचं दिसत नाही. लय नंबर एक काम आहे आपलं, काही विषय नाही. आता हे कोणा बा नामदेवा, जवळचं दिसत नाही का? ठीक, कानानं बरोबर सांगितलं बा, दूरचं दिसत नाही. तर एक लक्षात ठेवा, निकट दृष्टितामध्ये जे निकट दिसतं त्याला निकट दृष्टिता म्हणतात. म्हणजे जवळचं दिसतंय, कुठलं दिसत नाही? कुठलं दिसत नाही रे वागानो? लांबचं दिसत नाही. कुठलं दिसत नाही? लांबचं दिसत नाही. मग मास्तर आरसा कोणता घेऊन जावं लागते? अंतर्वक्र आरसा घेऊन जावं लागते. तुम्हाला जर दूरचं बघायचं झालं तर काय घेऊन जायचे? अंतर्वक्र. समजते? कारण निकट दृष्टितामध्ये या रोगाला उपाय काय आहे? जवळचं दिसतं पण दूरचं दिसत नाही. जी कुठली दिसणारी वस्तू आहे तिची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पुढे तयार होते. म्हणजे दृष्टिपटलावर तयार होते का? होत नाही. मग याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी सोल्युशन काय? अंतर्वक्र भिंग वापरतात. कोणता भिंग वापरतात? अंतर्वक्र भिंग. तसा बहिर्वक्र भिंग कधी वापरतात? दूरदृष्टितामध्ये वापरतात. कशामध्ये वापरतात? दूरदृष्टिता. आता हा आजार मात्र जरा वेगळा आहे. यांचा प्रकार कसा आहे माहिती आहे का? यांना जवळचं दिसत नाही पण यांना लांबचं दिसते. कुठलं दिसते? लांबचं दिसते. पण जवळचं दिसते का? दिसत नाही. अशा वेळेस काय होते लक्षात ठेवा. हां प्रेमजी सांगितलात, काही अडचण नाही. मी थोडंसं एक्सप्लेनेशन करत असल्यामुळे कधी तुमचं नाव घेत असेल घेत नसेल काही नाही. तुम्ही सगळे राजमुद्राच्या काळजातले माणसं आहात. ठीक, ओके. तर याचं उत्तर बहिर्वक्र कधी वापरतील? दूरदृष्टितासाठी. आणि निकट दृष्टितेसाठी काय वापरलं जाईल? अंतर्वक्र. ठीक, चलो पुढला प्रश्न जाऊ. पदार्थांच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस डॅश डॅश ऊर्जा म्हणतात. हां सूरज, भारी प्रश्न विचारलास वागा. तुमचा चष्मा कोणता आहे? अंतर्वक्र का बहिर्वक्र? काय कर माहिती आहे का? उद्या अकॅडमीकडे ये, तुला माझा चष्मा देतो, तू वापर उद्याचा दिवस आणि रात्री पुन्हा तूच लाईव्ह येऊन सांग मास्तरचा चष्मा कोणता आहे. काय प्रश्न, असे प्रश्न झाले पाहिजेत. पण ठीक आहे, बोर झालं तर कधीतरी एक झुळूक म्हणून पाहिजे. चला काय फिक्स करा. एक बघा, यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार असतात वागावणं. यांत्रिक ऊर्जेचे किती प्रकार असतात रे वागावणं? 2 प्रकार असतात. तिकडे लिहितो, टेन्शन घेऊ नका. यांत्रिक ऊर्जेचे प्रकार किती असतात? 2 प्रकार असतात. कोणते कोणते 2 प्रकार आहेत? वन ऑफ देम इज गतिज ऊर्जा आणि दुसरा जो आहे तो कुठला आहे? स्थितीज ऊर्जा. ठीक, आता नीट प्रश्न ऐका. काय म्हटलंय? पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजेच गतिज ऊर्जा आणि पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा? स्थितीज ऊर्जा. मग आता गतिज ऊर्जा मोजण्यासाठी कोणतं सूत्र वापरतात रे? चला सांगा लवकर. हाफ mv स्क्वेअर. आणि स्थितीज ऊर्जेसाठी काय वापरतात? mgh म्हणजे मास ग्रॅव्हिटी हाईट. ओके, मास ग्रॅव्हिटी हाईट या सगळ्यांचा गुणाकार करतात आणि तर मास आणि व्हेलॉसिटीचा वर्ग याच्याशी डिवायडेड बाय हाफ केलं जातं. मग गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा निघते. ठीक, मग आता एक लक्षात ठेवा की हे फॉर्म्युले बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. विचारलेले आहेत. तर हे फॉर्म्युले मात्र तुम्हाला विसरायचे नाही आहेत. मॅक्झिमम टाइम्स क्वेश्चन विचारलेले आहेत. का सचिनजी थांबायचं का आता? मास्टर किती पस्तर घेणार आहो? नाही, आता मी बी कंटाळला आहो. थांबतो आजच्या दिवस. कसं करू? थांबायला काही अडचण नाही. पण तुम्हाला जाताना व्हिडिओ आवडल्यास, राजमुद्राची लाईव्ह लेक्चर्सची सिरीज आवडल्यास म्हणायचा विषयच नाही, आवडावंच लागते. कारण येणारा प्रत्येक माणूस तुम्हाला एवढं जीव तोडून शिकवत आहे की प्रश्नच नाही. तुम्ही पोलीस झाला पाहिजेत, वर्दीत दिसला पाहिजेत. पण उद्यापासून तुम्ही लाईव्ह येत असताना जेव्हा तुमच्याकडे लिंक येते, तुम्ही प्रत्येक पुढे एक लिंक शेअर करणार आहेत. जे विद्यार्थी आज नवीन आलेत त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. व्हिडिओला लाईक करायचं तर आहेच आहे, पण व्हिडिओ झाल्यानंतर जो कमेंट बॉक्स येतो का, त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करायची आहे.
कारण का जे आपलं चालू आहे त्याचं तुमच्याकडून गुरुदक्षिणेच्या बदल्यात जे खरं आहे ते फक्त कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं. तुम्हाला असं म्हणतच नाही की चांगलंच करा आणि वाईटच करा, जे खरं आहे ते करायचं आहे. मग आजच्यासाठी ते थांबू. हां पाटील साहेब घेतो, काही विषय नाही, चालू द्या सरजी तुमच्या मनावर. हां का ना आता काय वागा, तुझं नादच खुड आहे. ते चष्म्याचा कुठे गेला? एकच नंबर शिकवतो सर तुम्ही, धन्यवाद सर, एकदम भारी शिकवतो. थँक्यू सो मच. सर्वांचे मनापासून आभार. उद्यापासून रोज 8 वाजता तुम्ही राहणार आहात. जोपर्यंत राजमुद्रा थांबत नाही तोपर्यंत तुम्ही थांबणार नाहीत. जर इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे बघितल्यामुळं जर स्टोरेज डाटा जात असेल तर उद्यापासून थोड्याशा रील्स कमी बघा, चालतंय. पण 8 ते 9 काही अडचण नाही, यायचं म्हणजे यायचं. मग आजच्यासाठी इथे थांबायचं. उद्या .8ला आपल्याला आणखीन दुसरं लेक्चर लाईव्हचं चालू होईल. या आठवड्यामध्ये GKची सिरीज चलेल. परत आणखीनमध्ये याच्यामध्ये ट्रान्सफर होईल, थोडासा चेंज होईल. मराठी गणित बुद्धिमत्ता टप्प्याटप्प्याने येत राहील. तुम्ही फक्त आनंद घेत राहा, अभ्यास करत राहा, मजेत जगा, शिस्तीत जगा, काही अडचण नाही. थँक्यू, गुड नाईट, बाय बाय.